नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. मी आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्लिश पुस्तकातील 4.2 रीडिंग वर्ड्स ऑफ आर्ट हा लेसन अभ्यासणार आहोत. हा लेसन सय्यद हैदर रजा यांच्या अंगी असलेली जी कला आहे, चित्रकला, त्यांनी केलेल्या ज्या कलाकृती आहेत त्यांच्या विषयी हा लेसन आपल्याला अभ्यासायचा आहे. चला पाहूयात सय्यद हैदर रजा. सय्यद हैदर रजा, popularly known as Raza, was a renowned Indian artist. सय्यद हैदर रजा हे एक प्रख्यात भारतीय कलाकार होऊन गेले. सिंपल जिओमेट्रिक शेप्स, स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन्स, captivating compositions, these are some of the characteristic features of his paintings, and so are the colors blue and orange. सय्यद हैदर रजा हे रजा या नावाने लोकप्रिय होते आणि सर्वसाधारण किंवा सामान्य भौमितिक आकार, वेधक रंगसंगती, आकर्षक रचना ही त्यांच्या पेंटिंगची काही वैशिष्ट्ये आहेत. आणि त्याचप्रमाणे निळा आणि केशरी हे दोन रंग सुद्धा त्यांच्या पेंटिंगचं हे एक वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी असे बरेच चित्र किंवा पेंटिंग्स बनवले आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी बऱ्याचशा चित्रकलेमध्ये त्यांचं वैशिष्ट्य जे आहे भौमितिक आकार, म्हणजे ज्याच्यामध्ये की मग त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, रेषा अशा वेगवेगळ्या भौमितिक जे आकार आहेत, आकृत्या आहेत, त्यांचा या चित्रकलेमध्ये त्यांनी वापर केलेला आहे. आणि रंगसंगतीमध्ये निळा आणि जो आपण केशरी हे जे दोन रंग आहेत त्या रंगांचा वापर त्यांनी केलेला आहे. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळे भौमितिक आकार आहेत यामध्ये, आणि या आकारांचा आकार हेच त्यांच्या चित्रकलेचं वैशिष्ट्य आहे. यू विल फाइंड देम इन अन almost all his paintings. None of his paintings depict life-like human figures or copies of scenes from his environment. त्यांच्या जवळपास सर्व चित्रामध्ये या दोन रंगांचा वापर केलेला तुम्हाला दिसून येईल. त्यांची कुठलीच चित्रे सजीव मानवी आकृती किंवा सभोवतालच्या देखाव्याचे दर्शन घडवत नाहीत. त्यांच्या चित्रामध्ये कोणतेही चित्र सजीवाचं किंवा माणसाचे जे आकृती आहेत त्या किंवा सभोवतालचे जे देखावे आहेत त्यांचं दर्शन त्यांच्या चित्रामधून दिसून येत नाही. पण त्यांचे चित्र आहेत किंवा चित्र काढण्याची जी पद्धत आहे, त्यांचा विषय हा जवळपास त्यांच्यामध्ये चित्र भौमितिक आकृत्यांचाच आपल्याला समावेश असलेले चित्र दिसतात. His paintings belong to the abstract style of paintings. Such paintings are not inspired by any external factor. त्यांची ही चित्रे अमूर्त रंगकृतीच्या शैलीत मोडणारी आहेत. अमूर्त, त्यांच्या चित्रामधून मूर्त नाही, मूर्त म्हणजे दिसणारे, तर अमूर्त म्हणजे न दिसणारे, ज्यांना आपण जे आपल्याला अमूर्त रंगकृतीची शैली अशी त्यांची ही शैली आहे. अशी चित्रे कोणत्याही बाह्य घटकांनी प्रभावित झालेली नसतात. बाह्य घटकांनी अशी चित्र प्रभावित झालेली नसतात. दे ओरिजिनेट व्हेन द आर्टिस्ट ट्रायज टू पीप इनटू हिज ओन इनर माइंड. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, triangles, squares, rectangles, lines, dots in different compositions, using effective techniques of applying paint, attractive color combination, achieving balance in some of places and creating imbalance in other places. अशी चित्र म्हणजे कोणताही कलाकार आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहतो आणि त्यातून ती साकार होत असतात. त्यांनी काढलेली चित्र विशेषतः वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, आयत, रेषा किंवा डॉट्स म्हणजे ठिपके यांच्या विविधपूर्ण रचनात्मक मांडणीतून, तसेच अनेक विविध रंग
आकर्षक रंगसंगती, जागेचे काही ठिकाणी सुयोग्य संतुलन साधणे आणि काही ठिकाणी असमतोलपणा निर्माण करणे यासारख्या प्रभावी तंत्राचा वापर करून तयार केले जातात. अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे चित्र काढण्याची कला त्यांच्याकडे अवगत होती. रजा फाउंड हिज पेंटिंग थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज cultural context and philosophy. His pictures seem to radiate peace and life at the same time. भारतीय कला आणि तिचा वारसा, सांस्कृतिक संदर्भ आणि तत्वज्ञान यांच्या अभ्यासातून रजा यांनी आपली ही चित्रे किंवा कलाकृती सापडली आहेत किंवा शोधलेली आहेत. त्यांच्या चित्रामधून एकाच वेळी शांतता आणि सजीवता या दोन्हीचे उत्सर्जन होत आहे असे वाटते. त्यांच्या चित्रामधून सजीवता आणि शांततेचं उत्सर्जन होत आहे अशा प्रकारची भावना निर्माण होते. आणि आपण पाहू शकतो वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज विजिबल फ्रॉम ऑफ व्हेरी डीप थॉट. व्हेरी फ्यू abstract पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ॲज मच ॲज रजाज डू. त्यांची चित्र पाहून एक खूप गहन विचार यातून आपल्याला मांडलेला आहे असं आपल्याला जाणवतं. रजांची ही भरपूर अशी चित्र आहेत, तशी खूप कमी अमूर्त चित्रे असतात जी अशा प्रकारे दर्शकांशी किंवा रसिकांशी संवाद साधू शकतात. आणि अशा पद्धतीनं चित्र काढण्याची कला सय्यद हैदर रजा यांच्याकडं सगळ्यांपेक्षा वेगळी ही कला होती. रजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेशमधील एका लहानशा गावामध्ये रजा यांचा जन्म झाला. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम एज ऑफ 12. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर अँड देन ॲट जे स्कूल ऑफ आर्ट्स इन मुंबई. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांना चित्रकलेचं वेड किंवा चित्रकला या चित्र काढण्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यांनी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून आणि नंतर मुंबई या ठिकाणी असलेल्या जे स्कूल ऑफ आर्ट्स हे चित्रकलेचं जे विद्यालय आहे या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. लॅटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. आफ्टर अ फ्यू इयर्स ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. आणि मग त्यानंतर कलेचे शिक्षण घेण्यासाठी, आर्ट्स म्हणजे कला, या कलेचे शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्स या देशामध्ये गेले. आणि काही वर्षानंतर त्यांनी फ्रान्स येथे स्थायिक व्हायचं ठरवलं. हिज वाईफ वॉज फ्रेंच. ही ओन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्मश्री अवॉर्ड्स. पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. ज्यावेळेस हे फ्रान्सला गेले त्या ठिकाणी ते राहिले आणि त्यानंतर त्यांची पत्नी सुद्धा, त्यांनी त्या ठिकाणी लग्न केलं आणि त्यांची पत्नी सुद्धा फ्रेंच आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे भारतातील 3 पुरस्कार, उच्च असे 3 पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत. भारतामध्ये सर्वोत्कृष्ट चांगल्या प्रकारे देशासाठी जे कार्य करणारे लोक असतात त्यांच्यासाठी भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार भारत सरकारकडून दिले जातात. भारत सरकारचे यापैकी 3 पुरस्कार जे की सर्वोत्कृष्ट कलाकारास दिले जातात किंवा व्यक्तींना दिले जातात ज्यांनी की समाजासाठी, देशासाठी कार्य केलेलं आहे, असे हे 3 पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. Gradually, the bindu or points came to be the core of his paintings. आणि हे पुरस्कार तर मिळाले आहेत, पण या सर्व पुरस्कार आणि सन्मानाबरोबरच त्यांची चित्रे आध्यात्मिक आणि तात्विक मार्गही शोधत होती. हळूहळू बिंदू आपण ज्याला की डॉट्स किंवा ठिपका असं म्हणतो, हा त्यांच्या चित्रांचा केंद्रबिंदू झालेला आहे.
त्यांच्या शब्दात त्यांनी केलेले त्यांच्या चित्रांचे वर्णन, म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांच्या चित्राचं वर्णन, त्यांच्या खरं तर चित्रकलेचा विषय किंवा सुरुवात जी आहे बिंदूपासून होते, डॉट्स पासून असते, केंद्र बिंदूपासून होते. ही डिस्क्राइब हिज वर्क इन दिस वर्ड्स. त्यांनी त्यांच्या चित्रांचं किंवा चित्रकलेचं वर्णन स्वतःच्या शब्दामध्ये केलेलं आहे. ते सांगतायत, माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स अँड इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्टिरियस of nature and from which is expressed in color, line, space and light. हैदर रजा यांनी त्यांच्या चित्रकलेचं वर्णन स्वतःच्या शब्दामध्ये केलेलं आहे. ते सांगतात की माझी कलाकृती ही माझी आंतरिक अनुभूती आहे आणि निसर्गातील गूढता व त्याची अनेक विविध रूप यांच्याशी असलेले माझे नाते, रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश यातून व्यक्त केले जाते. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या चित्राचं वर्णन केलेलं आहे. समटाइम्स अन आर्टिस्ट थॉट अपियर टू बी टू कॉम्प्लेक्स और इवन कॉम्प्लिकेटेड वेन दे आर एक्सप्रेस्ड थ्रू वर्ड्स. अशा असामान्य रचना, अशा कलाकारांचे विचार शब्दातून व्यक्त होतात तेव्हा ते कधी कधी खूप क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचे वाटतात. सर्वच कलाकारांचे विषय जे आहेत, विचार जे आहेत, ते जेव्हा व्यक्त करतात तेव्हा गुंतागुंतीचे किंवा क्लिष्ट वाटतात. फॉर हिम द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क, हिज पेंटिंग्स. रजा हॅज ग्रेट creativity. His paintings are very expensive. This great artist passed away on 23 July 2016 at the age of 94, leaving behind a legacy of sensitive paintings achieved through extraordinary composition of lines and colors that depict extraordinary compositions. आणि त्यांच्या जरी विचार क्लिष्ट असले, गुंतागुंतीचे असले, त्यांची चित्र हेच त्यांच्या संवादाचं प्रभावी माध्यम होतं. रजा हे अतिशय सर्जनशील, नवनिर्मिती क्षमता असणारे कलाकार होते. त्यांची चित्र खूपच बोलकी आणि व्यक्त होणारी असतात. अशा असामान्य रचना रेखाटणाऱ्या या थोर कलाकाराचे आपल्या संवेदनशील कलाकृतींचा वारसा रेषा व रंगाच्या असामान्य अलौकिक रचनांचा माध्यमातून मागे ठेवत 23 जुलै 2016 रोजी वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि अशा प्रकारे ते वयाच्या 94व्या वर्षी मृत पावलेले आहेत. गोंड आर्ट. त्यांनी काढलेली त्यांचे जे चित्रकलेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गोंड आर्ट. गोंड नावाची ही आदिवासी एक जमात सुद्धा आपल्या देशामध्ये आहे आणि ही चित्रकला जी आहे सगळ्यापेक्षा वेगळी. या चित्रकलेविषयी काय सांगितले पहा. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. गोंड ही एक आदिवासी कला आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल रिसाइडिंग लार्जली इन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड ओडिशा स्टेट्स ऑफ इंडिया. भारतातील मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यात राहणाऱ्या गोंड समाजातील आदिवासी लोकांनी ही कला विकसित केली आणि जतन सुद्धा केलेली आहे. पहा, आपल्या देशातील प्रमुख काही राज्य जे आहेत या राज्यामध्येच या आदिवासी लोक राहतात, गोंड आदिवासी लोक राहतात. या आदिवासी लोकांची ही विशेष कला आहे. त्यांनी ही जी कला किंवा चित्रकला पूर्ण देशच नाही तर जगामध्ये सुद्धा सुप्रसिद्ध अशी ही कला आहे. चित्र काढण्याची सर्वांपेक्षा वेगळी पद्धत. तर या चित्रकलेमध्ये ही चित्रकला आदिवासी लोकांनीच विकसित केलेली आहे. हजारो वर्षापासून या देशामध्ये गोंड आदिवासी लोक वास्तव्य करत होते आणि त्यांनीच ही त्यापूर्वीच्या काळी लोक घराच्या मातीच्या भिंतीवर ही अशा प्रकारची चित्र काढत असत. अनेक विविध रंग तयार करण्याच्या विविध पद्धती आणि माध्यमं, नैसर्गिक पद्धती त्या लोकांना माहीत होत्या आणि त्या लोककलेमध्ये त्यांनी
या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतात. मग चला तर पाहूया या चित्रकलेबद्दल अधिक माहिती. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स अँड मेथॉलॉजी वी लर्न that they have lived in India for thousands of years, even before the other inhabitants came here. The Gondi language is similar to Telugu, a Dravidian language. या देशामध्ये आदिवासी लोक त्यांच्या पारंपरिक कथा आणि पौराणिक कथांमधून आपल्याला सुद्धा हे लक्षात येईल की भारतात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या इतर अनेक लोकांच्या अगोदरपासून हे लोक गोंड लोक हजारो वर्षापासून भारतात वास्तव्य करीत आहेत. गोंडी भाषा खूपशी खरं तर जास्तीत जास्त तेलुगू या द्रविडी भाषेसारखीच आहे गोंडी भाषा सुद्धा. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. गोंड कला ही मुख्यत्वे करून मध्य भारतात दिसून येते. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्थर्न वॉल ऑफ देअर हाऊसेस. Most folk art involve natural techniques of preparing colors and use of several mediums. They are transferred from generation to generation in a smoothly flowing process. Gond art is no exception to this. House decorated with beautiful pictures create a pleasant atmosphere. Also, art is a medium of recording and preserving what is seen. गोंडी चित्रकला मुख्यतः पूर्वीच्या काळी लोक त्यांच्या घराच्या मातीच्या ज्या भिंती होत्या त्या भिंतीवर ही चित्रे काढत. रंग तयार करण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पद्धती बऱ्याचशा लोककलामध्ये दिसून येतात. त्या पद्धती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजगत्या सुपूर्द केल्या जातात. गोंडकला ही देखील याला अपवाद नाही. सुरेख चित्रांनी सजवलेले एखादे घर आनंददायी वातावरण निर्माण करते. त्याचप्रमाणे आपण जे पाहतो ते नोंदवून आणि जतन करून ठेवण्याची कला हे एक प्रभावी माध्यम आहे. आपण जे काही करतात आनंददायी वातावरण निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी आपण जतन करून ठेवण्याचं काम करत असतो आणि त्याच्यासाठी कला खूप महत्त्वाची आहे. तशीच ही गोंड आदिवासी कला चित्रकला जी आहे ते खूप महत्त्वाचं साधन आहे. In folk arts, you yourself prepare the canvas, the surface on which to draw and colors with which you draw. That is why creating folk art is a very enriching experience. लोककलामध्ये तुम्ही स्वतःच आपल्या कॅनव्हास तयार करता. एक असा पृष्ठभाग ज्यावर तुम्ही चित्र रेखाटणार असता आणि ज्यात रंग भरणार असता. म्हणूनच लोककला निर्मिती हा एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. लोककला निर्मिती हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. ही समृद्धता त्यांनी निवडलेल्या माध्यमातून दिसून येते. पण पूर्वीच्या काळी काय होतं पहा. This richness is reflected in the choice of their medium. In those days of past, several things in nature such as soils of different shades, the juice of plants, leaves, tree bark, flowers, fruits, and even things like coal and cow dung were used to prepare colors. पूर्वीच्या काळी लोक रंग तयार करण्यासाठी झाडांचे, पानांचे, झाडाच्या सालीचे, फुलांचे, फळांचे अर्क आणि रस तसेच कोळसा आणि गाईचे शेण सुद्धा या अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर ते करत असायचे. अशा या नैसर्गिक गोष्टीपासून चित्रकलेसाठी किंवा चित्रांना रंग देण्यासाठी त्या विविध रंगांचा वापर करायचे. द डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स वेअर यूज्ड year after year, leading a simplicity to the art. When we use these pictures, we realize that a picture drawn this way or other can look equally beautiful. What a deep thought this art conveys, and so easily. वर्षानुवर्षे हे कलर
विविध विविध पोत आणि आकार वापरले जातात, ज्यामुळे कलेला एक प्रकारचे सुबोध सुलभ रूप प्राप्त होत असे. त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते की ती या न त्या कोणत्याही प्रकारे काढली तरी ती तितकीच सुंदर दिसतात. किती गहन विचार या कलाकृती मांडतात आणि तेही किती सहजतेने. In the Gond style of art, we see that the outlines may vary a little from artist to artist, but the design that fill it make the whole picture look lively and attractive. The designs include simple textures achieved using dots, straight lines, dotted lines, curvy shapes, and circles. Special attention is given to the choice of various colors so that the total effect is amazing and beautiful. गोंड ही जी चित्रकला आहे, या कलेच्या शैलीमध्ये चित्रांची बाह्य रूपरेषा दर कलाकारानुसार थोडी थोडी बदलत जात असे. बदलते हे दिसून येतं, पण त्याच्या आतील भरीव नक्षीकाम मात्र संपूर्ण चित्राला सजीव आणि आकर्षक बनवते. ठिपके, सरळ रेषा, ठिपक्यांच्या रेषा, गोलाकार आणि वर्तुळे इत्यादीतून निर्माण होणाऱ्या साध्या सोप्या आकारातून अनेक प्रकारची नक्षी तयार होते. विविध रंगाच्या योग्य निवडीकडे विशेष लक्ष दिले गेल्यामुळे संपूर्ण चित्राचा परिणाम अतिशय मोहक आणि सुंदर होतो. In today's age of commercialization, many men have taken up Gond art, but the roots of folk art probably lie in women's daily chores, like cleaning and decorating the house, dealing with natural colors in the course of cooking, and in their leisure time activities. आजच्या व्यापारीकरणाच्या काळात अनेक पुरुषही गोंड कला आत्मसात करू लागले आहेत, पण लोककलांची पाळेमुळे मात्र स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील साफसफाई, गृहसजावट, स्वयंपाकावेळी हाताळले जाणारे नैसर्गिक रंग आणि त्यांचे फुरसतीच्या वेळेतील छंद यासारख्या अनेक गोष्टींमध्ये रुजलेली आहेत, असे आभा भागवत यांनी हा लेसन लिहिलेला आहे. या पाठाचे लेखक ते आहेत. तर त्यांनी चित्रकला रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट म्हणजे सय्यद हैदर रजा आणि गोंड चित्रकला याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण सर्वांनी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.